साधं सिंपल पटकन तयार झाली, लिंबा वगैरे लावला, थंडीमुळे खूप होतं फुटत आहे. त्यानंतर ना मी खरं सांगते मी चहा पीत नाही, पण आज मला इतकी सवय झाली की अद्रकचा मला चहा प्यायचा होता म्हणून म्हणलं चला. आणि मी सकाळी सुद्धा अद्रकचा चहा पिले, तर आज 2 वेळा मी चहा पिलेला आहे. साखर संपली होती आणि ही दिवाळीत आणलेली साखर आहे बरं का. तर ते साखर गावाकडून मी आणले होते, कारण तिथं पण संपतच नाही. असंही ते दोघंच असतात की ते गोड खाणार, आहो तर खात नाहीत, फक्त ननंदबाई आहेत, चहा त्यांचाच तेवढा असतो. तर मग साखर काढली, डब्यात संपली होती, चहा पावडर टाकली. आणि कोण आलं तरच आमच्या घरी चहा बनतो, आम्ही कोणी चहा पित नाही. फक्त ननंदबाईला खूप आवडतो चहा, त्यांना किती जरी सांगितलं तर ते ऐकत नाहीत. आणि मी असं कधी तर पिते, 1-2 महिन्यातून 1 वेळा, ते पण असं वाटलं कधी प्यायचं किंवा तब्येत बरी नसली, अद्रक ते टाकून मग पिला, मस्त असं शिजवून घेतलं चहा. आणि इथं माझं बोलणं चालू होतं फोनवर आणि ते बोलत बोलतच मी शूट केलेलं. तर हे माझ्या लग्नातला कप आहे बरं का. आता ह्या कपाला 10 वर्ष होत आलेलं आहे. तर 1 बॉक्स कप होते, म्हणजे अर्धा डझन, त्यातले 2 कप राहिलेत आता शिल्लक. ट्युशनला सोडून आले, इथं ग्राउंडवर मुलं खेळत होती, तिथं लाडूला थोडंसं मुलांसोबत खेळायला सोडलं आणि मी माझे राऊंड मारते. जवळजवळ मी 10,000 स्टेप दररोज चालते. वेट लॉस तर माझी जर्नी चालूच आहे. त्यानंतर त्याला घेऊन घरी आले, एका मैत्रिणीने डाळिंब दिले होते, ते दोघाला सोलून खायला दिले आणि कोथिंबीरसुद्धा दिलेली आहे. तर ते आता मला इथं नीट करायचे आणि माझ्या शिंकावर शिंका, मला काही काम करता येईना इतक्या मला शिंका यायला लागलेत. तर हे बघा किती सारी अशी शेतातली कोथिंबीर आहे, तर मी नीट करायला घेतली आणि आता नीट करून मी याला फ्रीजमध्ये ठेवेन, जेणे की 8-15